मी अपर्णा धर्माधिकारी सायसा चॅनल तर्फे तुमचं पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण बघितलं, जेव्हा पहिला जो व्हिडिओ होता होते कुरुपवेडे, ही गोष्ट वाचली होती आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती चर्चा घेतली होती आणि एकूणच मुलांचं भावविश्व आणि पालकांनी मूल वाढवताना कसं बघायला हवंय किंवा जर नाही बघितलं तर त्याचे काय परिणाम होतात हे आपण त्याची चर्चा घेतली होती. आणि याच्या शेवटी एक उल्लेख केला होता की इनर चाइल्ड ही जी हिलिंग थेरपी आहे तर ती खूप त्याचा उपयोग होतो. जुनी दुखणी आपल्या मनावरची लहानपणापासूनची किंवा लहान मुलांची पण, तर त्याच्यासाठी आपल्याला या हिलिंगचा अतिशय उत्तम असा उपयोग होतो. म्हणजे समजा एखादा प्रसंग मी तुम्हाला सांगते की आई वडील ऑफिसमधून आलेले आहेत आणि दमून आलेत ते आणि खूप दमले किंवा बाहेर काहीतरी त्यांच्या बरोबर झाले, प्रवास करून आलेत, शिरलेले आहेत ते आणि घरात शिरल्या चपला काढल्यात आणि तेवढ्यात त्यांचं ते लहान मूल अगदी उत्साहाने आलं आणि त्याला काहीतरी त्याच्या दृष्टीने खूप एक्साइटिंग आहे ते आणि ते त्यांनी सांगायला सुरुवात केली आणि त्या क्षणी आईचा स्फोट झाला किंवा बाबांचा स्फोट झाला. अरे काही कळतंय का, किती दमून आलोय ना मी, तुझं काय आहे आल्या लगेच, थांब ना जरा, श्वास तरी घेऊ देत. झालं. त्या मुलाला जे काही मनापासून त्याचं सांगायचं होतं, शेअर करायचं होतं ते थांबलं आणि तो त्या क्षणी तो उत्साह संपला. हो ना, पण हे कुठेतरी त्याच्या मनामध्ये राहून गेलं नाही का, की मला सांगायचं असतं आई बाबांना आणि आई बाबा दमलेले असतात, मला ते मिळत नाही आणि मी जेव्हा सांगायला जातो तेव्हा अशा पद्धतीने ते रागावतात किंवा दमलेले असतात किंवा वैतागतात आणि मग हळूहळू मूल बंद होतं. नाही त्याच्या मनामध्ये हे दुखणं काय नव्हतं. अशी अनेक दुखणी, असे अनेक प्रसंग आहेत की ज्याच्यामध्ये आपल्या नकळतही आपण मुलांना मुद्दामून हर्ट करण्याचा काही हेतू नसतो, पण तरी सुद्धा अशी दुखणी होतात. आणि मग ह्याच्यावरती काय उपाय होऊ शकतो, तर त्याच्यासाठी आज आपण आपल्या चॅनलवरती आज एका खास व्यक्तीला बोलावलं आहे, गायत्री कुलकर्णी नाईक. गायत्री इनर चाइल्ड थेरपिस्ट आहे आणि ब्रेथवर्क थेरपिस्ट आहे आणि तिने यापूर्वी इनर चाइल्डची लहान मुलांसाठी आणि मोठ्या माणसांसाठी सुद्धा वर्कशॉप्स घेतलेली आहेत आणि त्याचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग झालेला आहे हिलिंगसाठी. आणि कारण हे मानसिक दुखणं आहे, ठसठसणार, तर त्याच्यासाठी तिने जे काही टेक्निक्स शिकवलेली आहेत तर त्याचा खूप उपयोग झाला मोठ्या माणसांना आणि लहान मुलांना सुद्धा. तर त्याच्यासाठी ती आज आपल्याला इनर चाइल्डची माहिती द्यायला आली आहे. गायत्री, तू सांगशील का की इनर चाइल्ड म्हणजे नक्की काय? नक्कीच. तर इनर चाइल्ड म्हणजे काय, तर आपल्या सगळ्यांमध्ये एक लहान मूल असतं आणि ते मूल आपण तारून ठेवलेलं असतं. आता जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपण लहान असतो, आपलं वय लहान असतं, तेव्हा सुद्धा आपल्या आत एक मूल असतं, एक इनोसन्स असतो, तो आपला कोर इसेन्स असतो. त्याला सगळ्या गोष्टी येत असतात, सगळ्या गोष्टी जाणवत असतात, सगळ्या गोष्टी माहीत असतात. आणि जसे जसे आपण अनुभव घेत जातो आपल्या आयुष्यातले, आई वडिलांबरोबरचे, घरातले, शाळेतले, बाहेरचे, सगळ्यांबरोबर खेळतानाचे, त्या अनुभवांमुळे आपण ते आपलं आतलं मूल बंद करत जातो किंवा दाबत जातो. तर आपल्या सगळ्यांमध्ये आपण जे मोठी माणसं आहोत, अडल्ट्स आहोत, त्या सगळ्यांमध्ये हे लहान मूल असतं, त्याला म्हणतात इनर चाइल्ड. ही कल्पनाच नवीन आहे की आपल्या मोठ्या माणसांमध्ये एक लहान मूल आहे. तू म्हणालीस तसं की ते दबलं जातं, तर ते कशामुळे हे दबणं होतं असं सांगशील का तू आम्हाला थोडंसं? तर आता जसा तू हा अनुभव सांगितलास की आई वडील हे दमून भागून घरी येतात, ते दमलेले आहेत, त्यांचे ताण आहेत, त्यांचं काम आहे आणि मूल अगदी एक्साइटमेंटमध्ये त्यांच्या जवळ येतं. त्या लहान मुलाचं हे विश्व आहे, आई वडील हे त्याचे विश्व आहे आणि त्याच्यासाठी कॉम्प्रोमाइज आहे. जेव्हा तो आई वडिलांना ऑफिसला जाताना बघतो, हे त्यांनी केलेलं हे कॉम्प्रोमाइज आहे. त्यामुळे ते जेव्हा घरी येतात तेव्हा ते मूल आपसुकच खूप एक्सायटेड असतं की पूर्ण दिवसानंतर, दिवसातल्या 8-10 तासानंतर मी पुन्हा माझ्या आई वडिलांना बघतोय, मला माझ्या आई वडिलांना किती सगळ्या गोष्टी सांगायच्या आहेत
हम्म. मी काहीतरी नवीन ड्रॉइंग केलं आहे, हम्म. किंवा मी काहीतरी नाचाची स्टेप शिकलोय, हम्म. किंवा मला कुठलं तरी नर्सरी राईम आता म्हणता येतंय, हम्म. किंवा मला स्वतःचे शूज बांधता आलेत किंवा सँडल्स घालता आलेत. हम्म. सच अन अचीवमेंट, त्याच्यासाठी खूप मोठी खूप achievement. मोठी अचीवमेंट आहे ही. हम्म. पण त्यावेळी आई वडील फ्रस्ट्रेटेड असतात, दमलेले असतात. हम्म. आणि कुठल्या अडल्ट माणसाला असं वाटतं की आपण इतके दमून घरात आलेलो आहे आणि कोणीतरी असं धावत पळत आपल्या बरोबर यावं. हम्म. नसतो आपण तेवढे ओपन. पण त्यामुळं काय होतं, आपण फटकन असं बोलतो की अरे आत्ताच कशाला, मी दमली आहे, मला जरा श्वास घेऊ दे, हम्म. मला पाणी पिऊ दे. हम्म. पण त्यामुळं काय होतं, त्या मुलाला रिजेक्टेड वाटतं. हम्म. त्या लहान बाळाला वाटतं की माझी एक्साइटमेंट किंवा माझी अचीवमेंट हम्म. इट्स नॉट वर्थ इट, हम्म. किंवा त्याला तेवढी व्हॅल्यू नाहीये. माझ्या आईवडिलांच्या डोळ्यामध्ये त्या अचीवमेंटला तेवढी व्हॅल्यू नाहीये. बरोबर. पण हे आई वडिलांचं पण त्यांनी तसं जाणीवपूर्वक नसतं केलेलं. मे बी त्यांचे टेन्शन्स त्यांच्या ह्याच्यामुळे नकळत होतं, पण हे मूल मात्र दुखावलं जातं. दुखावलं जातं. कारण त्या मुलाची मेंटल डेव्हलपमेंट तेवढी नसते हां. की त्याला हे कळावं की आपले आई वडील जे बाहेर जातात तेव्हा ते ताण देणाऱ्या वातावरणात असतात. हम्म. हे कळू शकण्याची त्या बाळाची, त्या मुलाची, मुलीची हम्म. मेंटल डेव्हलपमेंट नसते. त्यामुळे त्यांना हे कळत नाही. हम्म. आणि त्याच्यासाठी, त्या बाळासाठी, मुलासाठी ते विश्व आहेत आई वडील. त्यामुळे त्यांनी काही जरी म्हणलं तरी ते अगदी असं धनुष्यातनं सुटलेल्या बाणासारखं जाऊन हृदयात लागतं आणि जखम होते. जखम होते. हम्म. आणि ती जखम इतकी खोलवर होते हम्म. की ते पुढं ते क्रिएटिव्ह एक्सप्रेशन हळूहळू बंद व्हायला लागतं. अच्छा. म्हणजे अनेक वेळा ते मूल पुन्हा ट्राय करेल हम्म. की त्याचे आई वडील एक्सायटेड असतील, तो पुन्हा स्वतःला एनकरेज करेल बरं. की मी आई वडिलांना माझ्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करून घेणार आहे, हां. मी दाखवणार आहे, मी सांगणार आहे. हां. पण जर का त्या बाळाला पुन्हा पुन्हा ते सेम एक्सपिरियन्स आले तर तेही एक्सपिरियन्स मधनं ते मूल शिकतं. हम्म. आणि त्याला कळतं की मला हे असं करायचं नाहीये, हम्म. मला हे त्याला सांगायचं नाहीये. हम्म. ती त्यांची कोपिंग मेकॅनिझम असते अच्छा. की माझे आई वडील कसे चिडणार नाहीत हम्म. हे मी समजून घेणं आणि त्याप्रमाणे वागणं ही प्रत्येक लहान मुलाची कोपिंग मेकॅनिझम असते. हम्म. आणि त्यामुळे ते समजून घेतात हम्म. आणि ते पुन्हा तसं करायला अवॉइड करतात. हम्म. पण ह्यामुळं काय मोठी गोष्ट होऊ शकते की त्यांचं क्रिएटिव्ह एक्सप्रेशन बंद होऊ शकतं. अच्छा. आणि आई वडिलांबरोबरचा संवाद किंवा ज्या विश्वासाने ते सांगायला येतं तर ते बंद होतं असं तुला वाटतंय हो. या सगळ्या प्रोसेस मधनं. हम्म. तू स्वतः इनर चाइल्डचा कोर्स केलेला आहेस, तर तुला स्वतःला ह्याचा तू कसा वापर करून घेतला, असा एखाद दोन प्रसंग सांगशील का? नक्कीच. स्पेशली माझ्या इनर चाइल्डचा मी जेव्हा कोर्स केला आणि त्याच्यामधले मेकॅनिझम्स जेव्हा मी वापरायला सुरुवात केले आणि मी स्वतः अर्थाने जेव्हा माझे जे लहानपणीचे एक्सपिरियन्सेस आहेत वाईट की ज्याच्यातनं मला दुःख झालेलं आहे, अशा एक्सपिरियन्सेस जेव्हापासून मी काम करायला सुरुवात केली तेव्हा माझी पर्सनॅलिटी चेंज झाली. अच्छा. मी त्याच्यानंतर त्याच्यावरती काम केल्यानंतर मला आता कॉन्फिडंट वाटतं, मला बोलायला त्रास वाटत नाही. अच्छा. बरं. मला आधी असं वाटायचं की मी दबलेली होते, मला बोलायला आवडायचं नाही. अच्छा. लोकांमध्ये जाऊन बोलणं तर सोडा, बरं. म्हणजे माझे जे क्लासमेट्स आहेत त्यांच्याबरोबर बोलायला सुद्धा मला असं नको, भीती वाटते किंवा कशाला उगाच मित्रमैत्रिणी नको असं व्हायचं. अच्छा. पण जेव्हा मी त्याच्यावरती काम करायला लागले तेव्हा मी ओपन होत गेले. माझं सेल्फ कॉन्फिडन्स माझा वाढत गेला. वा. आणि फक्त तेवढाच नाही तर जेव्हा त्याच्यानंतरच्या ज्या एक्झाम्स आल्या त्याच्यामध्ये मला असं लक्षात आलं की मला स्वतःला इव्हन एक्झाम्समध्ये जास्त ओपनली एक्सप्रेस करता येतं. अच्छा. म्हणजे कशा पद्धतीने? कारण आता मला माहिती आहे की माझ्यामध्ये जे माझ्या मेंदूमध्ये नोट डाऊन झालेली कन्सेप्ट आहे हे बरोबर कन्सेप्ट आहे. कारण माझा विश्वास आहे माझ्या मेंदूवर आणि माझ्या कॅपॅसिटीजवरती, माझ्या अभ्यास करण्याच्या आणि माझ्या लक्षात ठेवण्याच्या कॅपॅसिटीवरती माझा विश्वास आहे. त्यामुळे मी स्वतःला माझ्या एक्झाम्समध्ये ओपनली एक्सप्रेस करू शकते. आणि मला असा डाऊट वाटत नाही की मी चुकीचं सांगतेय का बरोबर सांगतेय. हा, हे महत्वाचं आहे. बरोबर.
तो डाऊट संपला आणि स्वतःवरचा विश्वास वाढला. फारच छान आहे. तू अनेक वर्कशॉप्स घेतलेस मोठ्या माणसांची, लहान मुलांची. तर ह्याचा मुलांना कसा उपयोग झाला आणि किंवा मोठ्या माणसांना सुद्धा कसा उपयोग झाला, असं काही अनुभव तू आम्हाला शेअर करशील का? हो, नक्कीच. एक तर लहान मुलांचं सांगायचं झालं ना, तर हा माझ्यासाठी खूप मोठा एक्सपिरियन्स होता. की मी अनेक लहान मुलं बघितली की जे सांगतात माझं पोट खूप दुखतंय, आणि नेमकं हे पोट दुखणं ना शाळेत जायच्या वेळी, एक्झामच्या आधी किंवा ट्युशनला जायच्या वेळी येतं. बरोबर. आणि सो सरप्राइझिंग, माझे लहान भावंड आहेत आणि मी त्यांना बघितलंय आणि अगदी हुशार. म्हणजे असं नाहीये की त्यांना कळत नाहीये किंवा असं वाटतंय की परीक्षेमध्ये कमी मार्क पडतात म्हणून शाळेत जायचं नाहीये किंवा अभ्यासाची आवड नाहीये, अशातला भाग नाही. अभ्यासाची आवड आहे, वाचता येतं छान, लिहिता येतं छान. पण अचानकपणे काहीतरी झालं आणि 4 दिवसानंतर तर म्हणतोय नाही, मला नाही जायचं, माझं तर पोटच दुखतंय. अगदी शाळेच्या दारापर्यंत सोडून आलं तरी माझं पोट दुखतंय ताई, मला नाही जायचं शाळेत आता. अच्छा, म्हणजे त्याच्यामागे काहीतरी कारण आहे. मुलं उगाच नाही म्हणत. म्हणजे आपल्याला असं वाटतं ऍज अ पालक किंवा ऍज अ पेरेंट, आपल्याला वाटतं की हे ना उगाच कारण सांगतात, यांना शाळेत जायचं नाहीये, अभ्यास नकोय, होमवर्क नकोय, म्हणून काहीतरी कारण दिलं म्हणून म्हणतात पोट दुखतं. खरं तर काही नाहीये, पण त्याच्या मागे सुद्धा कारण असतं आणि ते आपण शोधू शकतो जेव्हा आपण त्या मुलाला बसवून घेऊ आणि त्याच्याशी ओपनली बोलू. जेव्हा आपण त्याला सांगू की माझ्याकडून तुला काही जजमेंट नसणार आहे, तू हे सेफ एन्व्हायरमेंट आहे आणि तू माझ्याशी शांतपणे सांगू शकतोस मला की तुला काय वाटतंय, नक्की आतमध्ये काय होतंय. आणि जनरली भीती असते, राग असतो आणि हे सगळं ही मुलं ना पोटात दाबून ठेवतात आणि त्याच्यामुळे पोट ते फिजिकल लेवलवरती पण त्यांना ते फील होतं. त्यांना नक्की कळत नाही की पोट कशामुळे दुखतंय, पण हे इमोशन्स दाबून ठेवतात ते. म्हणजे नाटक करत नाही, खऱ्या अर्थाने पोट दुखतच असतं. खऱ्या अर्थाने पोट दुखत असतं हे इमोशन्स दाबून ठेवल्यामुळे. अच्छा, म्हणजे तू म्हणतेस तसं ते सेफ एन्व्हायरमेंट दिलं पाहिजे, त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे आणि त्या पोटदुखीमागचं कारण समजून घ्यायला पाहिजे. आणि त्यांचे इमोशन्स सुद्धा व्हॅलिड आहेत हे त्यांना कळवलं पाहिजे. आपण ऍज अ अडल्ट आपल्याला माहितीये की आपण आपले इमोशन्स रेग्युलेट करू शकतो किंवा आपण स्वतःला समजावून सांगू शकतो की ह्याच्यामध्ये घाबरण्याचं काही कारण नाहीये. किंवा समजा समोरची व्यक्ती माझ्यावरती रागवली तर हे तिचं पर्सनल आहे आणि हे माझ्याशी काही दृष्टिगत नाहीये. हे ऍज अ अडल्ट आपल्याला कळतं कारण आपली इमोशनल डेव्हलपमेंट झालेली आहे. पण ही इमोशनल डेव्हलपमेंट लहान मुलांची झालेली नसती, त्यामुळे त्यांना कळत नाहीये की त्यांना आतमध्ये नक्की काय वाटतंय. आणि आपण जर का आपल्या स्वतःच्या इमोशन मध्ये घेऊन त्यांना रिस्पॉन्स दिला, त्यांना आपण फटकन म्हणलं की काय काहीही काय, ह्याच्यामध्ये घाबरण्यासारखी काही गोष्ट नाहीये, ह्याच्यामध्ये चिडण्यासारखी काही गोष्ट नाहीये, तर आपण त्यांचे इमोशन्स इनव्हॅलिड म्हणून सांगतोय त्यांना की जे चुकीचं आहे. आपण त्यांना सांगितलं पाहिजे की हो तुला जे वाटतंय ते बरोबर आहे, पण हे सॉल्व्ह आपण करू शकतो, ह्याच्यावरती आपण काहीतरी उपाय काढू शकतो. आणि मला असं वाटतं की आपण दोघं इथं बसूयात आणि याच्यावरती उपाय काढूयात. तुम्हाला सांग तुला काय वाटतंय आणि काय केलं ते ओके होणार आहे, आपण दोघं बसूयात आणि बोलूया. जेव्हा आपण ते कम्युनिकेशनचं चॅनल जेव्हा ओपन करू तेव्हा आपल्या मुलांकडून आपल्याला बरंच काही कळेल. ओके, पण कसं होतं की हा खरंच खूप छान म्हणजे अतिशय उत्तम उपाय आहे किंवा अशा पद्धतीने होणं गरजेचं आहे खरं तर. पण अनेकदा असं होतं की पालकांना त्या क्षणी तो राग कंट्रोल होत नाही आणि मग त्या क्षणी पटकन ते रिॲक्ट होतात. तर अशा वेळेस पालकांनी नक्की काय करायचं? म्हणजे 1-2 जर गोष्टी तू आम्हाला सांगितल्यास तर पालकांना त्याचा नक्की उपयोग होईल की अशा वेळेस ज्या वेळेस अशी परिस्थिती असते, प्रत्येक वेळेस फक्त ऑफिसमधून दमणं असं नाही, वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने जर मुलांना रिस्पॉन्ड केलं नाही आई वडिलांनी अगदी, किंवा त्यांना त्यांचा स्वतःचा वेळ म्हणून पण हवा असतो, तर त्या क्षणी जर त्यांना जर तो डिस्टर्बन्स वाटला तरी सुद्धा अशा पद्धतीने रिॲक्ट होऊ शकतात आई वडील. तर अशा वेळेस काय करावं? मुलांशी कशा पद्धतीने कम्युनिकेशन करायचं?
तर आता तू हे मांडलंस की बरोबर आहे, प्रत्येक वेळी आपण पण ह्युमन आहोत, आपण पण मनुष्य आहोत, आपल्याला सुद्धा इमोशन्स आहेत. मी पण एक पेरेंट आहे, मला कळू शकतं प्रत्येक दिवस हा काही सेम नसतो, प्रत्येक दिवस ते अगदी फुलांचा नसतो, काही दिवस हे खूप अवघड असतं. आपल्या स्वतःच्या लेवलवरती, मुलांच्या लेवलवरती इमोशन्सचे टर्बो होत असतात. खूप इमोशन्स वर येतात, आपल्याला ते हँडल करायला लागतात आणि हे खरं आहे. पण आपण काय करू शकतो, त्याचे इमोशन बघायला सुरुवात करू शकतो आणि आपण पॉज घ्यायला शिकू शकतो. काय होतं, आपल्याला जेव्हा समोरून ते मूल रागावून आपल्यावरती येतं किंवा एक्साइटमेंट मध्ये येतं आणि आपण फटकन रिप्लाय देतो, हे जे रिॲक्शन आहे ना, ते रिॲक्शन थांबवून तिथं आपण एक सेकंड पॉज घेऊ शकतो, एक मोठा श्वास घेऊ शकतो, नक्की आपल्या आत काय होतंय हे बघू शकतो आणि मग आपण त्यांना रिस्पॉन्स देऊ शकतो. रिस्पॉन्स दिला पाहिजे. तर हे जे दोन शब्द आहेत, रिॲक्शन आणि रिस्पॉन्स, ह्या दोन शब्दांमध्ये खूप फरक आहे. ते रिॲक्शन म्हणजे काय, आता मला इथनं जाताना दिसलं झुरळ दिसल्यानंतर झुरळ, अरे बापरे, किंवा मग अरे 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 असं मी झटकायला सुरुवात करेन, आरडाओरडा करेन, ही झाली रिॲक्शन. आणि रिस्पॉन्स म्हणजे काय, तर अरे बापरे झुरळ दिसतं, इथं स्प्रे आणायचा आहे का झाडूने झटकायचं होतं, ह्याला म्हणतात रिस्पॉन्स. आणि ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आपण एका सेकंदामध्ये आपण रिॲक्ट होतो, आपला राग असेल, भीती असेल, फ्रस्ट्रेशन मधून असेल, आपण एकदम रिॲक्ट होतो. तर रिॲक्ट न होता आपण तिथं एक पॉज घेऊन, श्वास घेऊन आपण आपल्या मुलाला किंवा इव्हन आपल्या पार्टनरला आपण रिस्पॉन्ड करू शकतो. बरोबर, खूप महत्वाची गोष्ट सांगितलीस तुम्ही आम्हाला. आता या भागामध्ये आपण बघितलं की गायत्रीने इनर चाइल्ड म्हणजे नक्की काय, आणि एखादं मूल दबतं आणि ते कसं आतमध्ये बंद होत जातं हे सांगितलं, आणि त्यांच्याशी आपण कसं रिस्पॉन्ड करायला पाहिजे, म्हणजे रिॲक्ट न होता रिस्पॉन्ड करायला पाहिजे, आणि त्यातला फरकही तिने सांगितलाय. तर पुढच्या भागामध्ये आपण ही चर्चा कंटिन्यू करूया गायत्री. आणि मला वाटतं आपण आत्ता इथे थांबूया, तात्पुरता आम्ही निरोप घेतो. आमच्या साय या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, आणि कमेंट्स सुद्धा लिहा, कारण कमेंट्सचं खूप महत्त्व वाटतं आम्हाला, तेव्हा कमेंट्सही नक्की लिहा. मी अपर्णा ताई आत्ता तुमचा निरोप घेते. बाय. बाय.